श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल तर तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील. नारद म्हणाले, कलीसारखे दुसरे कोणते युग नाही. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करेन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकांत मी तुझा प्रचार केला नाही तर मी श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्ती मार्गाला लागतील ते पापी असल्यास निर्भयपणे श्रीकृष्ण धामाला जातील. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर निवास करते ते शुद्ध अंतकरणाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाहीत. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशा, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेद्यायन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाहीत. ते केवळ भक्तीनेच वश होतात. हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ भक्ती सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनांची काही आवश्यकता नाही. एकमात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. नारदांच्या तोंडून हे ऐकल्यावर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली, नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करन. आपल्याला मी कधी सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे सारे दुःख दूर केले, परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना आलेली नाही. म्हणून आपण यांना जागवा, यांच्या चैतन्य आणा. भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांना हाताने हलवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की हे ज्ञाना उठ, लवकर जागा हो. हे वैराग्य उठ, लवकर जागा हो. नंतर नारदांनी वेदघोष, वेदांत घोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागविले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. परंतु आळशाने ती दोघेही जांभई देत राहिले. डोळे उघडून पाहू शकले नाहीत. म्हणून नारदांना मोठी चिंता लागून राहिली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. यांची झोप आणि त्यापेक्षाही अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. त्याचवेळी आकाशवाणी झाली, मुनिवर्य, खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप, वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. ती आकाशवाणी तेथील सर्वांनी स्पष्टपणे ऐकली. त्यामुळे नारदांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणू लागले, मला तर याचा आशयच कळला नाही. या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेची गोष्ट सांगितली, ज्यामुळे याचे काही कार्य तडीत जाईल असे साधन सांगितलेच नाही. ते संत कोठे भेटतील व कोणते साधन सांगतील. बरे, आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार आता मला काय केले पाहिजे. ज्ञान व वैराग्य यांना तेथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषी मुनींना ते साधन विचारू लागले. त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते, परंतु निश्चित उत्तर कोणीच देत नव्हते. तेव्हा नारद चिंतातूर अवस्थेत बद्रीवनात आले. त्याचवेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्याच्या सारखे अत्यंत तेजस्वी असे सनकादिक मुनी दिसले. त्यांना श्रेष्ठ मुनी नारद म्हणाले, माझ्या महद्भाग्यानेच आपली व माझी यावेळी भेट झाली. कुमारानो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. आपण सर्वजण महान योगी आहात, बुद्धिमान आहात. आपण 5-5 वर्षाचे बालक दिसत असलात तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. आपण नेहमी वैकुंठ धामात राहता, सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता.
भागवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. श्रीहरी शरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो. म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्ध अवस्था आपल्याला बाधू शकत नाही. माझ्या सौभाग्यानेच मला आता आपले येथे दर्शन होत आहे. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे ते आपण मला विस्तारपूर्वक सांगा. सनकादिक म्हणाले, देवर्षी आपण चिंता करू नका. त्याबद्दलचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. आपण भक्तीसाठी जे काही प्रयत्न करत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. या संसारात ऋषीमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रगट केले आहेत, परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा स्वर्गप्राप्ती करून देणारे आहेत. परंतु भागवत प्राप्तीचे साधन मात्र गुप्तच आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्याने मिळतो. आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो म्हणजे श्रीमद भागवताचे पारायण हेच होय. त्याचे शब्द ऐकूनच भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. सिंहगर्जना ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात, त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दांनीच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद.